शिर्डीतील प्रसाद नगर येथील जागृत देवस्थान आणि असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज मंदिरात रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी प्रसाद नगर मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य वार्षिक यात्रा उत्सव आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी, परिसरातील शेकडो नागरिकांनी, महिला भगिनींनी तसेच चिमुकल्या मुलांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली। भाविक भक्तांच्या श्रद्धेतून साकारलेल्या या उत्सवासाठी प्रसाद नगर परिसरातील नागरिकांनी उत्साहात नियोजन करत परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केलं। तर भाविकांच्या हाकेला धावून येणारे दैवत अशी त्यांची ख्याती असल्याने केवळ स्थानिकच नव्हे तर पंचक्रोशीतून अनेक भाविकांनी या पवित्र उत्सवाच्या निमित्तानं हजेरी लावली। यावेळी मान्यवरांच्या श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला। या उत्सवाची सुरुवात रविवार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत महापूजा व अभिषेक कीर्तन, त्यानंतर सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्याच्या आयोजनासाठी श्री म्हसोबा महाराज भक्त मंडळ, प्रसाद नगर मित्रमंडळ, राजेंद्र मनसुखलाल लोढा, ज्ञानेश्वर कोते, गंगाधर कोते, भानुदास बयाजी गोंदकर, प्रशांत भानुदास गोंदकर, प्रसाद राजेंद्र लोढा, सचिन संजय कोते, प्रसाद दीपक गोंदकर, प्रसाद प्रशांत गोंदकर यांसह परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतलेत। म्हसोबा महाराज की जय। शिर्डी परिसरातील प्रसाद नगर या परिसरामध्ये जागृत देवस्थान म्हसोबा महाराज याची आज उत्सव यात्रा आहे। या उत्सव यात्रेमध्ये मोठ्या संख्येने उत्सुक असणारे नवयुवक मुलं मुली आणि त्यात रविवारची सुट्टी असल्यामुळे हा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। अशा या भाविक भक्तांचं या प्रसाद नगर म्हसोबा मंदिर यांना या नव्या युवा कार्यकर्त्यांना सुख समाधान शांती म्हसोबा महाराजांनी द्यावी अशी इच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्दाची शब्दसंबंधी म्हसोबा महाराजांच्या चरणी व साईनाथांच्या चरणी समर्पित करते। यामध्ये प्रामुख्याने मला आपल्याला सर्व श्रेणीकरणात सांगण्यास आनंद होतो। प्रसाद नगर मित्रमंडळ यांच्या वतीने हा असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो आणि म्हसोबा महाराजांचे आराध्य दैवत आहे की त्याची प्रसिद्धी प्रत्येक भक्ताला आहे आणि म्हणून दरवर्षी या ठिकाणी हा मोठ्या आनंदाचा सोहळा सर्वांच्या वर्गणीतून सर्वांनी फुलने फुलाची पाकळी प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती त्या कार्यक्रमासाठी देतो आणि म्हणून साधारणतः 1000 ते 2000 लोक या ठिकाणी म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने येतात आणि प्रसाद घेतात। आणि या ठिकाणी जे सुंदर असं मंदिर देखील आमचे मामा बाकीचे सगळे जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या माध्यमातून उभं राहिलं आणि दरवर्षी हा कार्यक्रम सुंदर होतो। शिर्डीतील सर्व भाविक येतात, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आपण हे सर्वजण यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो साहेब। सालाबाद प्रमाणे शिर्डी शहरातील प्रसाद नगर भागात भानुदास मामा गोंदकर, प्रशांतजी गोंदकर परिवार व या परिसरातील सर्व नागरिक यांच्या वतीनं ही म्हसोबा यात्रा आयोजित केली आणि या यात्रेला भेट देण्याचा योग आला। निश्चितच या ठिकाणी अन्नदान चालू आहे आणि बाबांच्या नगरीत खऱ्या अर्थानं धार्मिकतेचा प्रचार आणि प्रसार करत असताना या ठिकाणी हे अन्नदानाचं पुण्यकर्म या परिवाराला आणि या परिसराला करण्याचा योग आला। त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि निश्चितच ही परंपरा भविष्यातही अशीच चालू राहावी अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण। आज आपल्या शिर्डी शहरातील प्रसाद नगर भागामध्ये श्री म्हसोबा महाराज यांची यात्रेनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता। या परिसरातले ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय राजेंद्र काका लोढा असतील, ज्ञानेश्वर भाऊ कोते असतील, तसेच आपले भानुदास मामा गोंदकर असतील व गंगाधर भाऊ कोते असतील यांच्या मार्गदर्शनाखाली इथून प्रसाद नगर भागातील जे युवक असतील यांच्या सर्वांच्या वतीने यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं असतं। गेल्या 4 वर्षापासून या यात्रेचं आयोजन या युवकांमार्फत या ठिकाणी होत असतं आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की म्हसोबा महाराज मंदिराला फुलाची सजावट केलेली आहे। महिला मोठ्या भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं देखील आज आहेत आणि 4 वर्ष हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने होत असतो। महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं। प्रवचनाचा कार्यक्रम देखील महाराजांच्या उपस्थित या ठिकाणी संपन्न झाला आणि खरंच आनंद आहे की साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये असे धार्मिक कार्यक्रम हे नेहमी होत असतात
आणि प्रसादनगरच्या सर्व युवकांनी हा जो उपक्रम नेहमी चालू ठेवलेला आहे, अशाच भक्तिमय वातावरणामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा या म्हसोबा यात्रेची महती अजून वाढत जावी अशी मी म्हसोबा महाराज चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करतो. या यात्रेचे आयोजक म्हणजे आपले प्रसादनगर मित्रमंडळ हे सर्व युवकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी या सगळ्या युवकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला देखील नूतन जे नगरसेवक आहे, इतर मान्यवर आहे, यांना बोलून याचा सत्कार केला त्याबद्दल देखील मी प्रसादनगर मित्रमंडळाच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त श्री म्हसोबा महाराज यात्रा प्रसादनगर एअरपोर्ट रोड प्रसादनगर हा आमचा आनंदाचा उत्सव. आम्ही लहान होतो, आमचे पूर्वज सांगतात हे खूप जुनं देवस्थान आहे श्री म्हसोबा महाराजांचं आणि जागृत देवस्थान आहे. आम्ही श्री म्हसोबा महाराजांचे असे खूप काही चमत्कार बघितलेले आहे. त्या चमत्कारांचा प्रत्यय म्हणून तुम्ही मागं बघू शकता की हजारोनी भक्तगण आलेले आहेत. हजारोने जे भक्तगण आले याचंच प्रत्यय म्हणजे श्री म्हसोबा महाराजांचा चमत्कार, श्री म्हसोबा महाराजांची महती. आता श्री म्हसोबा महाराजांबद्दल सांगण्याचं सारखं खूप काही आहे, परंतु प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव आहे. तरी पण सर्व भक्तगण श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेला आले, तसेच सर्व आजी माजी नगरसेवक आले. सर्व नगरसेवकांच्या आमच्या प्रसादनगर व श्री म्हसोबा महाराज मित्रमंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. श्री म्हसोबा महाराज यात्रेचं वैशिष्ट्य सांगतो. आजकाल लहान मुलं सगळे मोबाईलमध्ये व्यस्त झालेले आहेत, दंग झालेले आहे. परंतु आमच्या परिसरातील असे धार्मिक मंदिरं असल्यामुळे इथलं वातावरण इतर लहान मुलांच्या व्यतिरिक्त आहे किंवा त्यांच्यावर धार्मिक संस्कार होत आहे. आज बघा तुम्हाला वाढायला 90% लहान मुलंच वाढताना दिसत आहे, ते स्वयंस्फूर्तीने. नाहीतर बरेच लहान मुलं आजकाल मोबाईलच्या खूप आहारी जात आहे. तर माझी पालकांना तसेच भक्तांना विनंती आहे की आपल्या मुलांना धार्मिकतेकडे आपल्याला कसं वळवता येईल. आज जर आपला धर्म टिकला, आपले देव मंदिरं टिकले, तरच आपली धर्म संस्कृती टिकणार आहे. धर्म संस्कृती टिकली तरच देश टिकणार आहे. त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचं गावोगावी तसेच प्रत्येक रस्त्याला, नगरात आपण सर्वांना विनंती करतो की कुठला ना कुठला धार्मिक कार्यक्रम करावा. याच्यातून संदेश, हिंदू धर्माचा संदेश जातो. धार्मिक आपली रूढी परंपरा लहान मुलांना कळते. जे इथून मागे चालत आलेली रूढी परंपरा आहे ती पुढे जतन होणं गरजेचं आहे. तर सर्वांना विनंती आहे. आणि आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य सांगतो. आम्ही कुणाच्याही घरी जाऊन वर्गणी मागत नाही. आमच्या मित्रांच्या मोबाईलवर भक्तगण 100-200 रुपये असे पैसे टाकतात आणि आयोजक सर्व नियोजन करून घेतात. आलेल्या सर्व भक्तांचे तसेच नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट, विश्वासार्ह गुंतवणूक,
साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.